आले आम्ही. हळद कुंकू कुंकू बाजूला काढून ठेव. वहिनी. बोल ग स्वानंदी. आई मी डिस्टर्ब तर नाही केलं ना तुम्हाला? हे ग डिस्टर्ब कशाने होत आहे बोल. नाही ते यांचा कॉल नाही आला, दसऱ्याचा नमस्कार करायला पण नाही आले. हो ग अगं मी इतकं विनवलं त्याला, शपथ घातली तेव्हा तो तुझ्याकडे यायला तयार झाला. तुझ्या बाबांना फोन पण केला होता पण ते बाहेर गेले होते. तर म्हणाला आता त्यांना घरी यायला उशीर होणार आहे, मी नाही जात आता. पण मला एक कळत नाही, हे फोन का नाही करत आहेत? मी किती वाट पाहते. स्वानंदी मी तुला सांगितलं होतं ना त्याला फोन करू नको, तरी तू फोन केलास ना. आता डोक्यावर बसेल बघ. तू ऐकू नको माझं, माकडणार अशाने तो. त्यांनी सांगितलं का तुम्हाला मी फोन केला होता ते? अगं तो मी आणि सानी आम्ही गप्पा मारत असताना तुझा फोन आला होता. मी म्हटलं त्याला कॉल रिसीव्ह कर, कटच करत होता. मी म्हटलं अरे असं नको करू, वाईट वाटेल तिला. मग काय म्हणाले? जाऊ दे ना स्वानंदी, ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो ना त्या गोष्टीचा विचारच नाही करायचा. अगं संपदाचा फोन आला होता, तोही निरोप सांगितला मी त्याला. फोन केला का त्याने? नाही ना, मला ना काही कळतच नाही आता काय होईल. तू ना मला काही विचारू नकोस या बाबतीत. मी तुला सांगितलं होतं फोन करू नको, तरी तू फोन केला. आता कशाला विचारतेस मला? तुमचं तुम्ही काय ते बघा, मला तुमच्या दोघांच्या फंदात पडायचंच नाही यार. आई 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 प्लीज. सॉरी आई, मी चुकले. आता मी सांगेन तसं वागशील? हो, पण तुम्ही काही करा आणि प्लीज त्यांची समजूत काढा. मला ना आता हे सगळं खूप असह्य झालंय. तू रविवारी येतेच ना घरी? हो. तेव्हा बघू काय करायचं ते. त्याला तुझ्या समोरच आणून उभा करते, मग आडत बसा एकमेकांचे रुसवे फुगवे. थँक्यू आई, मी आता तुम्ही म्हणाल तशीच वागेल. ठेवू मग फोन? हो बाय. तुला आजच नाही नेहमीच माझ्या मनाप्रमाणे वागावं लागेल. आणि जोपर्यंत तुझे वडील 1.25 कोटी आणून देत नाही तोपर्यंत इंद्रनील तुझ्याशी बोलणारच नाही.